अशी प्रॅक्टिस जर तुम्ही आधीपासून केली असती तर तुमचा खूप फायदा झाला असता. आता या चित्राचं आपल्याला दोनदा वर्णन करायचं आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल आणि त्यानुसार तुम्ही वर्णन करा आणि त्यानंतर मी वर्णन करेल थोडीशी ॲडव्हान्स इंग्रजी वापरून. रेडी? तर आता मला सांगा, ही मुलगी काय करते? व्हॉट इज द गर्ल डुईंग? पाहिजे असल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकतात. अँड द आन्सर इज शी इज रीडिंग अ बुक. आता सांगा, कुत्रा काय करतोय? व्हॉट इज द डॉग डुईंग? आन्सर, द डॉग इज स्लीपिंग. बरं, पोपट कुठे? वेअर इज द पॅरेट? आन्सर, द पॅरेट इज ऑन द चेअर. या खुर्चीच्या मागच्या भागाला बॅकरेस्ट असं म्हणतात, किंवा याच्यासाठी अजून एक शब्द आहे, तो पुढे समजेलच. शेवटचं एक सांगा, मांजर कुठे? वेअर इज द कॅट? अँड द आन्सर इज द कॅट इज इन द कबर्ड. आता या चित्राचं मी वर्णन करतो. अ गर्ल इज क्वाइटली सिटिंग ऑन द सोफा लॉस्ट इन अ स्टोरी बुक. लॉस्ट इन अ स्टोरी बुक म्हणजे गोष्टीच्या पुस्तकामध्ये हरवली आहे, म्हणजेच रममान झाली आहे. राईट नेक्स्ट टू हर अ डॉग इज फास्ट अस्लीप ऑन द सोफा. राईट नेक्स्ट टू हर म्हणजे तिच्या अगदी जवळच. फास्ट अस्लीप म्हणजे अगदी गाढ झोपलेला. अ पर्पल स्नेक इज चिलिंग ऑन द कॉफी टेबल. इथे चिलिंगचा अर्थ आहे निवांत. अ व्हायब्रंट पॅरेट इज सिटिंग ऑन द बॅक ऑफ द चेअर. व्हायब्रंट म्हणजे ब्राईट कलर असलेला. देर इज अ कॅट पिपिंग आउट ऑफ द कबर्ड. पीप म्हणजे डोकावणे आणि पीप आउट म्हणजे बाहेर डोकावणे. ऑन टॉप ऑफ द कबर्ड देर इज अ स्मॉल फिश टँक विथ अन ऑरेंज फिश इन इट. नियर द सोफा देर इज अ स्टफ्ड बनी इनसाइड द बास्केट. स्टफ्ड बनी म्हणजे कापूस वगैरेपासून बनवलेला मऊ ससा. द रूम ऑल्सो हॅज ब्ल्यू कर्टन्स, अ येलो लॅम्प अँड अ फ्लॉवर पॉट. आणि अशीच इंग्रजीची प्रॅक्टिस आम्ही आमच्या क्लासमध्ये सुद्धा करतो. जर तुम्हाला मराठीतनं इंग्रजी शिकायची असेल तर या पेजला नक्की फॉलो करा आणि बाकी लोकांसोबत शेअर सुद्धा करा. थँक्यू.